की मावशी तुम्ही ओळख नाही पळत नाही घेणं नाही देणं नाही डायरेक्ट आला डायरेक्ट आलो माझ्या पोरीचा हात धरला धरला मग धरून धरला असं धरायची जागा अगं एवढं सर्व गवळणी म्हणजे मला तू शादी वाटतीस मी धरायची जागा चुकलेली मावशी अगं मी धरणार तरी कुठं सोड तिथलं बरं, सोडलं इथलं ए म्हातारी लय चांगलापणा करू नकोस ग कोणाला म्हातारी तू म्हातारी नाही तर कोण आहेस एका छातीतच मुचवीन तुला का ग मी काय म्हातारी आहे का मग कोण आहेस तू मी नटी आहे. नटी हा. तू कुठली नटीस का जया बाजारली जिया बहादुरी हा जय बहादुरी आणि माझा नडबी पुढे तुझा नट तर तिकडे टोपी घालून बसलाय हे नट आहे तुझा कुठला नट आहे कुठला नट आहे आम्ही का बोलतो अमिताभ बच्चन म्हणायचं मावशी अगं मगच बसून सर्व म्हणलं मी थांबा म्हणते मला सांग तुम्ही आला कुठं नाही निघाला कुठं आलो मागच्या गावाने चाललो पुढच्या गावाला त्या गावाला नाव वगैरे आहे का नाही आईला आई ग मावशी तुम्ही आला कोणत्या गावाला निघालेच कोणत्या गावाला अरे बाबा आलो मागच्या गावाने चाललो पुढच्या गावाला आधी त्या गावाला नाव आहे का नाही आईला काही ग तुम्ही गाव करते म्हातारी चाललो मथुरीच्या बाजारला मथुरीच्या बाजारात निघाला पण मथुरीच्या बाजाराला जाणारे सर्व रस्ते मी स्वतः बंद केले आहेत आम्ही हायवेने जाऊ पण जाणार आधी तो रस्ता मी कालच बंद केलेला आहे आम्ही पाण्यात ती पूर्वक जाणार आधी त्या पाण्यामध्ये मी मगरी आणि डोळे सोडलेले आम्ही रेल्वेच्या फटफट जाणार हे फकाट मी रात्रीच बंद करून टाकलेले शेवट आम्ही आपल्या मधल्या बोळीतनी शिरू पण जाणार त्यामुळे मी माझा आडवं लाकूड घातले या वया सर्व रस्त्यावरती माझा अधिकार आहे मावशी रस्ते बंद करणारा असं कोण असावं कोण आहे ओळखलाय हा रस्त्यावर डांबर टाकतो मी तुला डांबर टाकणार वाटलो का गो मला सांग भुकलं म्हणजे राज्य कोण करतं का दिशी दरवाला आगा नंदराजा नंदराजाला मुलगी ताई काय त्या मुलांची नावं काय ग मावशीने ठेवले होते काय आगा नाव मला माहितीये ना काय त्या मुलांची नाव काय म्हणलं सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर दत्ता धोनी धोनी दोघं तर एकदा चालू झाली झाले आगा तोडला बैराम दाता तो श्रीकृष्ण ज्याला श्रीकृष्ण परमार्थ जगाचा जगण्यात विश्वकर्म करता म्हणतात तो श्रीकृष्ण साक्षात मी तुमच्या समोर आहे प्रत्येक मुलीला सांग पटकन माझं दर्शन घ्यायला मैत्रिणी नालायक बेशरम हाताने मुलगा माझ्या लुगड्यात तुम्हाला तशी माझी ओळख पडणार आहे सर मला मी माझी माहिती सांगतो मध्ये ऐक माझी माहिती आवडती कळून नाहीस तू माझी सर्व मुली शरण तू पण रेड्याप्रमाणे आलीस मला सांग रेडा शरण कधी येतो ना कधी येतो पुढं माझा मानलेली बस बांधल्या हा यात्रेसाठी काहीतरी कार्यक्रम ठेवला पाहिजे यात्रेसाठी कार्यक्रम ठरवायचा मीटिंग घेतले पाहिजे त्यामुळे तुझ्या घरी गेलो होतो बर म्हटलं सोडून पुढे गेले बरोबर आहे गेले गावात आणि मला रोजची सवय नाही का सकाळच्या बारी उठला आंघोळ केली की मी देवदर्शनाला गावात जातो हा ना पण काय झालं म्हटलं मी त्याच्या गावात जातो त्याची गाडी घेतो बर वहिनी लागल्या रडायला लागली आत्तीला काय झालं मला असं मी काय उलट फाट बोललो काय बरोबर आहे तरी मी विचारलं म्हटलं वहिनी तुमचं रडण्याचं कारण काय अगदी बरोबर जीवाचं जीवन मित्र आहे तू नाही विचारणार तो विचारणार कोण म्हटल्यावर तुमचे भाऊ सारखे मला मारतात नाही मारतो अजून मधून तिला मी म्हटलं मारण्याचं कारण काय बरोबर आहे कारण विचारलंच पाहिजे वहिनी काय म्हणल्या काय म्हणल्या म्हटलं त्याला लागत होतं पोरग बरोबर झाली पोरगी बरोबर आहे मला पाहिजे होता पोरगा आणि झाली पोरगी मग 8 दिवसातली 4 दिवसातली माझ्या डोक्यात आले की मी तिला मारतो वहिनीला म्हटलं काय टेन्शन घेता आज जशी पोरगी झाली होय ना. असं उद्या वाईट पोरग होणार होणार बरोबर आहे
वहिनी चिडल्या रागवली मला खवळल्या रागवल्या काय म्हण मला म्हटले भाऊजी काय डोक्यात पाणी बिनी झालं काय तुमच्या बरोबर. डोक्यात परिणाम झाला आता काय झालं म्हटले सोडवण्याच्या भरोशावर राहिले असते तरी पोरगी झाली नसती पोरगी झाली नसती मग आलाय का म्हणजे माझी पोरगी मी माझी राहिली अरे बरोबर आहे काय जाऊ दे त्याला म्हणून दिसतोय तसा गावची आली यात्रा यात्रेसाठी तमाशा आणायचा आहे. अजिबात तमाशा आणायचा नाही काय रे? तमाशा आणला तर मी तुला कुत्र्यावाणी मारी पण कारण काय तमाशा आणायचाच नाही आपण झालं काय कारण काय काय तमाशा बघायला लागतो बर यात्रा कमिटीने आणलं मला कोणाला मला यात्रा कमिटीने हाणलं खाली पडू पडू मारला आपण त्याला काहीतरी कारण असेल ना किरकोळ कारण काय कारण होतं त्या बाया कपडे बदलत होत्या मी बघत होतो आलाय का तमाशातले बाहेर कपडे बदलते तो बघितलं तुला हाणतेल नाही तर काय करतेल रे तेच होईल. आणि माहिती मी लांबून तमाशा बघत आता हिंदीमुळे परत तमाशाच्या कानाची पशी जायचं नाही जात नाही अजिबात. रवटी पशी जायचं नाही हा आपण दोघं जाऊन जाऊ. दोघं जण झालो हा. गावच्या आधी यात्रा यात्रा. दोघांच्यानी गावचा कारभार कटला रेटला जातो का आपल्यात आता तिसरा माणूस पाहिजे कोण बोलू पण तुला माहित नाही का ऋषिकेशला बोलवून घे बोलून ए ऋषिकेश ए राम 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 मामा राम 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 कसं चाललंय बरं चाललंय ना सगळे बरे चालले आपलं बरं चाललंय म्हणजे आपल्या गावाची काहीतरी सुधारणा झाली पाहिजे चालीच पाहिजे व्हायला लोक सुधारणा बरोबर आहे यासाठी भरवू आपण मोर्चा काय करायचा मोर्चा भरवायचा न्यायचा तालुक्याला मोर्चा भरवायचा दिशीचं आलाय का मोर्चा भरवायचा हा मोर्चाचा भरवायचा न्यायचा तालुक्याला तसे कार्यालयापासून मोर्चा हा. जायचं मोर्चा आता त्याच्यासाठी केलं काय पाहिजे तुम्ही फक्त माझ्या पाठीमागे दोन शब्द म्हणायचे दोन शब्द हा. अरे गावचं जर चांगलं होत असलं तर दोनच काय 10 शब्द बोलाय आम्ही काय रे ते शब्द काय सांगा काय सांग बरं झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे एवढंच आहे ना अरे रोज रोज तुम्ही तू काळजीच करू नको तू सुरुवात कर करायची मग सुरुवात आम्ही तुझ्या मागच आहे गावाला सर झालीच पाहिजे झालीच पाहिजे गावाला रस्ता झालंच पाहिजे झालंच पाहिजे गावाला धरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे गावाला नळ झालंच पाहिजे झालंच पाहिजे गावाला नाही झालीच पाहिजे झालीच पाहिजे तुमच्या दोघांच्या आईला नवरा झालीच पाहिजे जायचं ना नाही त्याच्या हा अरे आज बोलता बोलतो 2 मिनिटात आपल्याला नवरा करून गेलाय आणि ह्याच्या ताब्याचं गाव दिलं तर गावात काही कोण खायला नाही का जाऊ दे मुरडे मी काच मित्र भेटे मनाचा संशय काय तुझे अरे संशय भेटे रे असं का? तिथे केल्याशिवाय कोण शिंदर पाचतंय का आपण एखादा दोघाला तिघजण झालो 3 ठिकाणी काम बिघाड आता ह्याच्यासाठी एक काम केलं पाहिजे आपल्या जीवाचा जीवलग मित्र माझा खास मित्र दिलीप काटे भूमकर त्याला बोलवून घेतो घेऊ का बोलवून दिलीप काटे भूमकर राम राम मित्र मंडळी कस खबर चालली सगळं बरं चाललं राम 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 ए बाळा! त्याने मला मारले मारणार फाडून टाकीन चिरून टाकीन जाळून टाकीन हे रातच आता दिल्या काय दिल्या बोले उसको मारा मारेंगी अरे उसको भरपूर मारा तू अरे मी तेरे को चिंता नहीं सुनू का एवढा परिणाम झाला का तुझ्या अरे तू माणूस कोण निघित बघ कोण येऊ तो बघ कोण आहे मोठा माणूस आहे का तो आम्ही इकडे ए कुत्रा आहे करी मी अरे मी कुत्राच आहे तू वाला नालाय का तेच मग काय बरं आता ओळखलं आता आम्ही लिहिण्याचं बंगलं आलं का नाही बरोबर एकदम योग्य जाग्या त्याचा बंगला पाडू का ए नालाय का लय मार येतो त्याला आवाज दे पाहिजे तू त्याला आवाज हा एकदा त्याला बोलवून घेतला कार्यक्रम ठरवायचा कार्यक्रम ठरवू आणि लगेच आपल्या गावाला घेऊन येऊ तू त्याला आवाज आम्ही यायला लागलो. निलेश कुमार आहेरेकर आपण आज नारायणबाईच्या पंडित आहोत मायभूमीमध्ये आहोत आज
आता पहिल्यापासून माझी आई पाटील होती होती का नव्हती होते ना आणि याचा पहिला बाप सरपंच होता पहिला बाप मला माहिती म्हणजे मला काय 10 बाप होते का रे मला माहिती हा पहिल्यापासून माझा बाप सरपंच होता बर का दादा लय मारणार चुकलं घरी सांगू नका मोठ्या घरचा माणूस आहे बाबा घरी नाव सांगतो 25 पोरं आणतो तुला खालासच करतो चुकून 2-4 जापल्या हल्ल्या नाही नाही ऐका ना माझं ऐका ना पाया पड पडतो ना पाया पडतो पाया पड आता कसं बेल गेलो घाबरले का नाही घाबरले घाबरलो बघा दादा अहो. पोर ना कान 40 आणतो 40 पोरं चाळीस लय होते तो लय होते नको. 20 आणतो नाही 20 मिली माझी तब्येत बघा 15 आणतो 15 लय होती ना 10 आणतो नाही 5 आणतो पाय पडतो पाया पडतो पडलो ना आता शेवट मी एकटा येतो तुला मर्डर टाकतो तुम्ही एकटे येता का एकट्याने मारीन तुला मी चुकलो बरं का दादा पाया पड आता कसं बेल कसं बेल बरं का दादा चुकलं माझ्याकडून अरे बाकी पण मी काय म्हणतो काय म्हणतो रे दादा अहो तुम्ही नीट आहे घालायची आईला बाळा ह्याने मला परत मारलं